अथ श्री साई सच्चरित अध्याय 35. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीताराम चंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागा गताध्याया अंते दिग्दर्शन कथानुसंगती कथिली तीच कथितो संप्रती ती स्वस्थ चित्ती परिसिजे करू जाता परमार्थ विचार पंथाभिमान अडवी भयंकर विघ्न नाही अति दुर्धर या अभिमाना समदुजे आम्ही निराकाराचे भजक साकार देव हा भ्रममूलक साधू संत हे मानवची देख नमवावे का मस्तक तया पुढे तयानं घालावे लोटांगण तयानं द्यावे दक्षिणादान खालवावी न येत किंचित मान विडंबन हे भक्तीचे शिर्डी संबंधे अनेकाही कोणी काही अनेक वार्ता कथिल्या पाही विश्वसनीय नाही सकळ पा म्हणती तेथे जाता दर्शना साईबाबा मागती दक्षिणा साधू जय लागती द्रव्य संपादना साधुत्वा हीनपणा तयांच्या अंधश्रद्धा नव्हे बरी प्रत्यक्ष अनुभव घेतल्या उपरी ठरवू निर्णय आपुल्या अंतरी कैसे परी वर्तावे आपण नाही देणार दक्षिणा जया मनी वित्ताची कामना तयाचे साधुत्व येईना म्हणा अपात्र नमना तो आम्हा असो आम्ही शिर्डीस जाऊन येऊ तयांची भेट घेऊन करणार नाही चरणवंदन अथवा प्रदान दक्षिणेचे जो जो ऐसिया कुतर्के निघे जरी आपुल्या कृतनिश्चया जागे अखेर तोही दर्शन योगे शरण रिघे साईस जो जो साईस पाहू सरला तो जागचे जागीच ठेला पुनश्च नाही मागे परतला पायीच रतला साईंच्या धरून या दाती तृण जैसे कोणी यावे शरण तैसे परी वंदी चरण पाहुनी विस्मरण निश्चया पंथाभिमाना जेथे विसावा सौख्य वाटेल अत्यंत जीवा तो हा अध्याय 35 श्रोती परिसावा सादर तैसीच सूचित उदीची ख्याती बाळा नेवासकराची प्रतीती कैसा सर्प संभाविला प्रीती साईच तयाप्रती भावून कृपा करा श्रोते मजवर मी तो केवळ आज्ञेचा किंकर आज्ञा पाळू जाणे सादर उद्भवले अक्षर चरित्र हे दृष्टी ठेविता चरणावरी तेथून उमटती पदलहरी पवित्र चरित्र कुंभांतरी वरचे वारे मी भरितो कासवीची आम्ही पिली केवळ दृष्टिक्षेपे पोचली नाही तानेली भुकेली भागली सदैव ठेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आम्हा अन्न उदक दृष्टीचं हरी तहान भूक किती ते कौतुक वानावे आम्हाही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साई राय दृश्य द्रष्टा दर्शन जाय पुसोनी ठाय त्रिपुटीचा तैसेचा आम्हा त्वचा स्पर्श दोन्ही ठाई साई प्रकाश अथवा घ्राण आणि वास तेथेही निवास साईचा अथवा श्रवणी शब्द पडे पडताच प्रकटे साईंचे रूपडे श्राव्य श्रावक श्रवण उडे त्रिपुटी झडे एकसरा अथवा जेथे रसनारसे घोळली तेथे साई समरसे रसनारस रसास्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुटीचे हेच गती कर्मेंद्रिया तीही एक साई सेविलिया सकल कर्मे जाती विलया पडेल ठाया नैष्कर्म्य असो आता हा ग्रंथ लांबला साई प्रेमे कोटेच व्हावला पूर्वानुसंधान लक्षू चला चालवू आपुला कथाभाग एक मूर्तीपूजा परांगमुख निराकाराचे परमभजक जहाले शिर्डी गमनोत्सुक केवळ चिकित्सक बुद्धीने म्हणती आम्ही शिर्डीस येऊन घेऊ केवळ साधूचे दर्शन आम्ही न केव्हाही वाकवू मान करुण प्रदान दक्षिणेचे मान्य कराला या 2 शर्ती तरी येऊ की शिर्डी प्रती बरे म्हणता निजमित्रा संगती जावया निगती स्वस्त मने काका महाजनी त्यांचे मित्र संतार्थ जयांची भावना पवित्र परिते शंका कुशंका पात्र स्नेही होते तयांचे दोघे निघाले शनिवारी मुंबईहून रात्रीचे प्रहरी येऊनी पातले शिर्डी भितरी आदित्यवारी सकाळी दोघे गेले मशिदीस साई दर्शने घ्यावयास काय वर्तले ते समयास स्वस्त मानस परिसिजे पाऊल ठेविता पायरीवरी तया मित्रा पाहुणे दुरी काया वेजी ऐसिये परी बाबा मधुरोत्तरी पाहती ऐकुनी हे प्रेमवचन तया मित्रास पटली खून शब्दोच्चाराची ती ठेवण देईल त्या स्मरण वडिलांचे काया वेजी हा उच्चार काढिता बाबा करीती जो स्वर तो ऐकता काकांचे मित्र विस्मितांतर झाले परिसोन मोहक स्वराची ठेवण गतपित्याचे झाले स्मरण त्याचेच स्वराची तराही पूर्ण वाटले अनुकरण यथार्थ कायवाणीची मोहन शक्ती काकांचे मित्र विस्मित चित्ती
म्हणाले ही मम पित्याची चौक्ती, स्वर हा निशित ओळखीचा. वडिला मुखीची तैसी ती वैखरी, ऐकता ते मित्र द्रवले अंतरी. वंदिले बाबांचे चरण शिरी, विसरुनी पूर्वीला निश्चय. पुढे बाबा दक्षिणा मागती, तीही केवळ काकांची प्रती. काका देती दोघेही परतती, पुनश्च जाती दुपारा. तेव्हाही ते सवेची जाती, दोघाही जाणे मुंबई प्रती. काका तेव्हा आज्ञा प्रार्थिती, दक्षिणा मागती बाबा त्या. तीही केवळ काकांचे पाशी, म्हणती 17 रुपये दे मजसी. काही न मागत तन्नी मित्रासी, मग ते मनाशीच चुटपुटले. तव ते काकाचं हळूचं पुसती, तुम्हासची का दक्षिणा मागती. सकाळीही तुम्हाच प्रती, आताही मागती तुम्हासची. मी असूनही तुम्हा संगती, दक्षिणे लागी मज का वगळती. काका हळूचं उत्तर देती, बाबा प्रतीचं पुसा आहे. इतुक्यात बाबा काकास वदती, तो काय सांग रे तुझं प्रती. तो स्वयचं रे मित्र बाबास पुसती, दक्षिणा म्हणती देऊ का. तो बाबा उत्तर देती, तुझे मणी देण्याची नव्हती, म्हणून नाही मागितली तुझ प्रती. देणे चित्ती तर देई, बाबास मागता भक्त देत. तया ते मित्र हिनवित, तेच न मागत जे देऊ का म्हणत. आश्चर्य भरित तव काका, म्हणता चित्ती असल्याचं देई. तया मित्रास झाली घाई, 17 रुपयांची भरपाई केली पायी न मागता. बाबा मग वदती तयास, जासील रे शन एक बैस. करीते झाले गोड उपदेश, निरसावया सभेदात्मता. तुम्हा आमातील तेल्याची भिंत, पाडून या ती टाक समस्त. होईल मग मार्ग प्रशस्त, अरस परस भेटावया. पुढे आज्ञा झाले देते, माधवराव झाले प्रार्थिते. पाहुनी अभ्राच्छादित नभाते, पाऊस याते भिजविल. बाबा प्रत्युत्तर त्या देती, जाऊ दे त्या स्वस्त चित्ती. पाऊसाची काहीही भीती नाही तयाप्रती मार्गात. अभिवंदुनी साईचे पाय, तैसेच गाडीत बैसले उभय. विजा चमकत दाटत धुय, गंगेस पयपूर लोटला. गडगडाटे गरजे आकाश, नौकागमन आले वाट्यास. काका म्हणे पूर्ण विश्वास, होते आश्वासन बाबांचे. पडला विचार त्या मित्रास, कैसा सुखाचा होईल प्रवास. उगीच निघालो या वयास, होतील सायास मार्गात. असो पुढे ते सुखे गेले, अग्निरथात आरूढ झाले. मेघ मग तेथून वरसू लागले, निर्भय पावले मुंबईस. पुढे जेव्हा आले सदनी, पाहती खिडक्याद्वारे खोलुनी. गेली अडकली चिमणी उडुनी, गतप्राण दोन्ही आढळल्या. पाहुनी ऐसा तो देखावा, वाईट बहुत वाटले जीवा. अन्न पाण्या वाचुनी देवा, बिचाऱ्या जीवा मुकल्या त्या. निघालो जेव्हा जावया शिर्डी, वातायने जरी ठेवतो उघडी. पडती नाही काळाची उडी, मेली बापुडी मजा हाते. मने आता उडाली जी, तिचीच जणू बाबास काळजी. म्हणून दिदली होऊनी राजी, अनुज्ञा आजी परतावया. नाही तरी तीही मरती, अन्नाविन कैसी जगती. आयुष्य सरले तेने हे गती, पावली निश्चिती ती एक. आणिक यांचा अनुभव एक, तोही श्रवणार आहे सुरेख. एका पायांच्या टाचेचे दुःख, भोगीत हे कित्येक मासवरे. शिर्डीस जाणे घडल्या आधी, बहुत महिने भोगिली ही व्याधी. तेथून परतल्या पाठीनं बाधी, नासली अल्पावधीतची. ऐसीच अनेक दुसरी कथा, संतांचा अंत लावू जाता. पायी नमवावा लागला माथा, म्हणे नसता ती परिसा. तैसीच दक्षिणा देण्याची नसता, मोहापाशी अडकले जाता. भंगुनी आपुली दृढ निश्चयता, दक्षिणा देतात कैसी ती. ठक्कर धरमसी जेठाभाई, सॉलिसिटर रहिवास मुंबई. बळावली पूर्व पुण्याई, भेटू साईस मन झाले. महाजनीचे हेच शेट, उभयंतांचा परिचय दाट. वाटले शिर्डीस जाऊन थेट, घ्यावी की भेट प्रत्यक्ष. ठक्करजींच्या पेढीवरी, काका मुख्य कारभारी. सुटी साधोनी हारोहारी, करीत तयारी शिर्डीची. काका तरी काय वेळी परतती, 8 दिन शिर्डीस काढिती. आज्ञा नाही साईची म्हणती, ही काय रीती कामाची. ऐसे कैसे तरी हे संत, बंड नवे हे आम्हास पसंत. निघाले शीट शिमग्याची सुटीत, लावाया अंत साईचा. अंगी दुर्धर देहाभिमान, निजेश्वराचेच महिमान. संत तरी मानवा समान, किमर्थ मान वाकवावी. पाहुनी साईची अधिकार स्थिती, शास्त्री पंडित टेकीस येती. तेथे बापुडे धरमसी ते किती, ते काय तगती निश्चया. परीन अंधश्रद्धा बरी, करुणे घेऊ आपुली खातरी. करुणे ऐसा निश्चय अंतरी, केली तयारी शिर्डीची. वर्णिला एका स्नेहाच्या वरती, धरमसिंही तेच रीती. सवे काकास घेऊन निगती, आणिक वदती तयास. शिर्डीस जाता तेथेच राहता, चाले ना या खेपे ही वार्ता. परतले पाहिजे मज समवेता, हे निश्चित तथा जाणावे.
तव काका तया वदती हेतो नाही आम्हा हाती तदा धरमसी सवे घेती आनिक सांगाती मार्गार्थ न जाणो काका नाहीच परतले सांगा आता विन मार्गात न चले म्हणून आनिक तिजया घेतले तिघे निघाले शिर्डीस जगात अशा कित्येक जाती परोपकारी भक्तांच्या असती तयांची कराया संशय निवृत्ती बाबा आणती धरधरू मग ते जेव्हा माघारा जाती आपुले अनुभव इतरा कथिती लिहऊनी घेती कोणाही हाती जना सत्पती लावाया तात्पर्य हे जे कोणी जाती दर्शन सुखे तृप्त होती आरंभी कैसीही तयांची वृत्ती परमानंद प्राप्ती अखेर म्हणोत आपुले पायी जाती असे ना का चिकित्सा प्रीती परिनिराळी वस्तुस्थिती कार्य साधिती बाबांचे बाबाची तया देती स्फूर्ती तेव्हाची बाहेर पाय काढीती चेवऊनी स्वाभाविक वृत्ती लावी ती परमार्थी तयास कोण जाणे तयांच्या कळा जाणू जाता होतील अवकळा होऊनी निरभिमान पायी लोळा भोगाला सोहळा सुखाचा बर्वेन जाणे रिक्त करी देवद्विज गुरुद्वारी म्हणून द्राक्षांची दोषेरी काका खरेदीत मार्गात पोटी नाही बीज जात असे ऐशी ही द्राक्षांची जात परी सबीज जी वेळी प्राप्त घेतली विक्रीत काकांनी असो गोष्टी वार्ता करीत पातली ही त्रयी शिर्डीत सवे तिघेही दर्शनार्थ गेले मशिदीत बाबांच्या बाबासाहेब तरखड भक्त हेही होते तेथे स्थित शेट धरमसी जिज्ञासा प्रेरित पुस्ती तयाप्रत ते परिसा येथे काय आहे का येता तरखड वदती दर्शनाकरिता शेट मनती ऐकली वार्ता येते तो घडतात चमत्कार तव तरखड वदती त्यांना ही तो नाही माझी भावना जैशी उत्कंठा जयाचे मना पावे ती कामना सिद्धी ते काकांनी पायी डोई ठेविली द्राक्षे बाबांच्या करी अर्पिली वाटावयाची सुरुवात झाली मंडळी जमली होतीच बाबा तव इतरा समवेत धरमसीसही काही देत परितयाती नावडती जात निर्बिजी प्रीत तयास या द्राक्षांची तयास चीड आरंभीच उपजली नड कैसी सेवावी वाटले अवघड अवेरेही जड वाटे मना शिवाय डॉक्टर केले मना द्राक्षण खावी धुतल्या विना आपणची धुणे योग्य वाटेना उठल्या कल्पना नानाविध पुढे तैशीचं टाकिली तोंडात बिया चगळून ठेविल्या खिशात साधूंचे ते स्थान पुनीत कर्वेना अपुनीत उच्छिष्टे तव ते शेट म्हणे म्हणती साधू असता कैसे हे नेनती की ही द्राक्षे मज नावडती बळेच का देती मज प्रती उठता ऐसी तयांची वृत्ती बाबा तिचं आनिक त्या देती ती सबीज जाणूनी हातीचं ठेविती मुखीनं घाली ती धरमसी सबीज नावडती द्राक्षे खरी परीती बाबांनी दिधली करी धरमसी शेट अवघडले अंतरी कैसे परी वर्तावे तोंडी घालावया होईना मन करुणी ठेविली मुठीत जतन तव बाबा वदती टाकरे खाऊन मानिले आज्ञापन शेटीने खाऊन टाक बाबा वदता धरमसिंनी तोंडात टाकिता बीज रहित ती सर्वही लागता अति आश्चर्यता पावले ऐसे निर्बीज द्राक्षे लागता धरमसी होऊने विस्मित चित्ता मणे मणे अजब सत्ता काय या संता अशक्य जाणोनी माझे मणीचा हेत असता सबीज आणि निर्धूत साई मज जी ती देत ती ती बीजरहित हितकारी थक्क झाली चित्तवृत्ती चिकित्सेची पडली विस्मृती गळाली सर्व अहंकृती संती प्रीती उपजली पूर्वसंकल्प गेले विलया साई प्रेम उपजले हृदया उत्कंठाजी शिर्डीस यावया कृतनिश्चया सारखी बाबा तरखड हेही तेथे बाबा पाशीच बसले होते बाबा साई झाले वाटिते त्यातील तेही काही तेव्हा धरमसी तयासी पुसती आपुली द्राक्षे कैसी होती बाबा जेव्हा सबीज म्हणते विस्मित चित्ती अतिशय तेने हे साधू ही श्रद्धा बसली दृढीकरणार्थ कल्पना स्फुरली साधू असाला तरीही पुढली जातीला दिदली काकांना बाबा वाटीत होते बहुता परी हे स्फुरता शेटीचे चित्ता काकापासूनच शेज धरिता अति नबलता शेटीस ऐशा साधुत्वाच्या खुना ऐसा हा मन कवडेपणा पुरा झाला धरमसीच्या मना साधू साईंना मानावया माधवराव होते तेथे ते मग झाले बाबास निवेदिते काकांचे मालक शेटे हेते झाले मज समजाविते बाबास हा कुठला काकाचा मालक त्याचा मालक आहे आणिक बाबा प्रत्युत्तर देथी चोख काकास तोख दायकसे आणिक कैसी नवल परी आप्पा नामे एक आचारी उभा तेथेच धुनी शेजारी बाबा तयावरी घाली ती म्हणती हे शेठजी इथवर आले
ते मज करिता नाही श्रमले, आप्पा लागी प्रेम दाटले, म्हणून पातले शिर्डीस. असो ऐसे हे भाषण झाले. धरमसी आपुले निश्चय विसरले, आपण होऊन पाया पडले, मग ते परतले वाड्यात. असो माध्यांनी आरती झाली, घरी जाण्याची तयारी झाली, आज्ञा घेण्याची वेळ आली, मंडळी निघाली मशिदी. धरमसी तेव्हा काकास वदत, मी तो नाही आज्ञा मागत, तुम्हीच मागा तुम्हा ती लागत. तव काय म्हणत माधवराव, काकांचे तो नाही प्रमाण, आठवडा एक भरल्या विन, होणार नाही आज्ञापन, आपणची विचारून घ्या ना का. पुढे हे तिघे जाऊन बैसता, माधवराव आज्ञा मागता, बाबांनी सांगू आरंभिली वार्ता, ती स्वस्त चित्ता परिसावी. होता एक चंचल बुद्धी, घरी धनधान्याची समृद्धी, शरीरी नाही आधी व्याधी, नसती उपाधी आवडे, उगाच बोजा वाही माता, हिंडे इतस्तता नाही स्वस्थता, खाली ठेवी उचली मागुता, नाही निच्छलता मनास. पाहुणी ऐसी तयाची अवस्था, किव आली माझी या चित्ता, वाटेल त्या एका ठाई आता, ठेवरे निश्चितता म्हणालो, उगाची ऐसा भ्रमतोस, एका ठाईस स्वस्त बैस, वार्ता खोचली धरमसीस, मानित आपणास इशारा तो. असूनी वैभव यथास्थित, कारण नता यत्किंचित, धरमसी सदा चिंताक्रांत, डोके पिकवित उगाच, असता विपुल संपत्तीमान, मनास नाही समाधान, पाठेसी काल्पनिक दुःखे गहन, त्यातची निमग्न सर्वदा. ऐकता साही मुखीची कथा, शेटजी परम विस्मित चित्ता, ही तो आपुले मनाची अवस्था, अति सादरता परिसिली. काका सैतुकी लवकर आज्ञा, अशक्य कोटीची ही घटना, परितीही मिळता प्रयासाविना, धरमसी मनात संतुष्ट. काकाने निघावे बरोबर, धरमसीची इच्छा फार, तीही बाबांनी पाडिली पार, देऊनी होकार जावया. हाई एक शेटजींचा पण, कैसी बाबांनी जाणेली खून, हेही एक साधुत्व लक्षण, पटले विलक्षण धरमसींना. झाली संशय निवृत्ती, साई साधू ही अभिव्यक्ती, जया मनी जैसी वृत्ती, तैसीच अनुभूती दाविली. ज्या ज्या मार्गे जाऊ इच्छिती, तो तोच मार्ग तया लाविती. साई जाणती अधिकार संपत्ती, परमार्थ प्राप्ती ही त्या माने. भक्त भावार्थी अथवा टवाळू, साई समत्वे दोघासी कृपाळू, एकास टाळू दुजिया कवटाळू, नेनेही कनवाळू माऊली. तव ते दोघे जेव्हा निगती, 15 रुपये काका प्रती, बाबा दक्षिणा मागुणे घेती, सवेच वदती काकास. दक्षिणे लागी जाने मजला, असेल 1 रुपया दिधला, दशगुणे मज तया मोबदला, द्यावा लागला मोजून. मी काय कोणाचे घेईना फुकट, मागे ना मी सर्वा सरसकट, फकीर जयासी दावे बोट, तयासीच गोष्ट दक्षिणेची. तोही फकीर जयाचा ऋणी, तयासीच ही करी मागणी, दाता घेऊनी करी पेरणी, पुढे सवंगणी करावया. वित्त हे केवळ धर्मद्वारा, वित्तवंता पडेला आहे उपकारा, धर्मैक फळ हे येणेच खरा, ज्ञानासीच थारा लादतो. दुःख संपाद्य हे वित्त, केवळ आहे इष्टोपभोगार्थ, व्यर्थ निष्कारण वेचितात, धर्म संचित अवगणुनी. करुनिया कवडी कवडी, अभूर्दांत धनजे जोडी, ते विषय स्वार्थाची आवडी, कदान दवडी तो सुखी. नादत्त मुपतिष्ठती, सकळास ठावी की ही श्रुती, पूर्वदत्त ठाके पुडती, तदर्थ मागती दक्षिणा. रामावतारे रघुनंदने, अपार स्वर्ण स्त्रियांची दाने, करिता 16 सहस्त्र प्रमाणे, घेतले कृष्णे तत्पल. भक्ती ज्ञान वैराग्यहीन, ऐसा जो भक्त तो अतिदीन, तयास प्रथम वैराग्य स्थापून, भक्ती ज्ञान मग देती. करविती जे दक्षिणा प्रदान, तीच वैराग्याची खूण, पुढे भक्ती पंथास लावून, ज्ञान प्रवीण करवित. आम्ही तरी काय करीतो, 1 पट घेतो 10 पट देतो, क्रमे क्रमे ज्ञानपथा लावितो, लोभ उठतो धर्म सीते. आपण होनी रुपये 15, ठेविते झाले बाबांचे करा, विसरले पूर्वकृत निर्धारा, प्रकार साराचा अपूर्व. वाटले आधी वृथा जल्पलो, बरे केले समक्ष आलो, साधू कैसे असतात बोधलो, तयांचे लोधलो अनुभवी. असो दृढ न विचारिता मनी, आम्ही येणार नव्हतो न मनी, तेही आलो आपण होनी, साधूंची करणी अगम्य. अल्ला मालिक मुखी निरंतर, तयास काय आहे दुष्कर, आम्ही पहावया होतो आतुर, केवळ चमत्कार साधूंचे. वृथा झाला आमुचापण, घातले मानवा लोटांगण, न मागताही दक्षिणा प्रदान, केले आपण होऊन. वृथा आमची सारी बडाई, आपण होऊनी आपुली डोई, पूज्य भावे साई पायी,
वाहिली नवाई काय दुजी, काय वानो ही साईची कुसरी, हे सर्व जरी तो सवेस करी, बाह्यातकारी अलिप्तता धरी, नवल परी ती काय दुजी, कोणी करावा न करा वंदन, द्या अथवा न द्या दक्षिणा दान, आनंद कंद साई दयाघन, करीन अवगणन कोणाचे, पूजिल्याचा नाही आनंद, अवमानल्याचा नाही खेद, हर्षण येथे कैचा विषाद, पूर्ण निर्द्वंद ते हे स्थिती, असो कोणाचा काहीही हेत, एकदा जयासी दर्शन देत, तयाची भक्ती पायी जडवित, शक्ती ही अद्भुत साईची, असो पुढे उदिप्रसाद, पाहुणे घेऊनी आशीर्वाद, परतले ते निर्विवाद, ख्याती ही अगाध साईची, करावया तेथून निर्गमन, लागे बाबांचे आज्ञापन, करिता आज्ञेचे उल्लंघन, निमंत्रण ते विघ्नासे, आपमती करिता निष्क्रमण, अनुताप आणि विटंबन, मार्गात व्यत्यय येती दारुण, तयाचे निवारण दुष्कर, ऐसी वर्णिले तेथील निर्गती, आमुची ही तेच स्थिती, मीन आणिता कोणी न येती, ऐसी वंदती बाबांची, माझी इच्छा झाली या विन, दारवंटा त्यागील कवन, कोणा स्वेच्छे होईल दर्शन, घडेल आगमन शिर्डीचे, साई समर्थ कृपामूर्ती, तया आधीन आमुची गती, कृपा उद्भवेल तयांचे चित्ती, तेव्हाच येथील दर्शना, ऐसे तेथील गमनागमन, नसता साईंचे चित्त प्रसन्न, होईन कोणासही आज्ञापन, उदी प्रदान समवेत, करुणीय अभिवंदन, मागू जाता आज्ञापन, उदी समवेत आशीर्वचन, तेच आज्ञापन निघावया, आता एक विभूतीचा अनुभव, श्रोतया लागी कथितो अभिनव, मग नेवास्कर भक्तिप्रभव, महानुभाव साई कृपा, वांद्रे शहरचा एक गृहस्थ, तोही जातीचा प्रभू कायस्थ, रात्री निद्रा येऊ नये स्वस्थ, झाली शिकस्त यत्नांची, डोळ्यास डोळा लागून निद्रित, असता शनैक अकस्मात, स्वप्नी तयाचा मृत तात, करी जागृत प्रतिदिनी, पूर्वील युक्तायुक्त प्रकार, गुप्त गैर्य क्लिष्ट विचार, शिव्या शापपूर्वक उच्चार, वाक्प्रहार प्रेरितो, प्रतिदिनी ऐसा प्रसंग, प्रतिदिनी होय निद्राभंग, पडेना काही उमंग, सुकेना भोग पाठीचा, तेने तो गृहस्थ कंटाळला, उपाय काही न सुचे तयाला, पुसे एक साई भक्ताला, करावा इलाज काय तरी, आम्ही न जाणू अन्य उपाव, साई महाराज महानुभाव, ठेवाल जरी तुम्ही भाव, उदी निज प्रभाव प्रकटिल, जैसे जैसे तया कथिले, तैसे तैसे तयाने केले, अनुभवाई तैसेच आले, दुःस्वप्न पडले नाही पुन्हा, कर्म धर्म वशे ते मित्र, होते साई समर्थ छात्र, वानुनी उदीचा महिमा विचित्र, अर्पित लव मात्र तयास, म्हणती जाता निजावयास, लावा थोडी मस्तकास, पुढे बांधून ठेवा उशास, मनी श्री साईचा आठवा, पोटी ठेवा भक्तिभाव, पहा मग या उदीचा प्रभाव, तात्काळ करील पिढेचा अभाव, सहज स्वभाव हा तिचा, ऐसे होताच लागली त्याला, गाढ निद्रा त्या रात्रीला, दुष्ट स्वप्नांचा ठावसी पुसिला, अति आनंदला गृहस्थ, मग त्यांच्या आनंदास, काय पाहिजे पुसावयास, पुढे ती नित्य रक्षिस उशास, स्मरे साईस नित्यशा, पुढे बाबांची छबी आणली, गुरुवार साधून माळ वाहिली, उषा गती भिंतीस लाविली, आदरे पुजली तयाने, घेऊ लागला छबीचे दर्शन, गुरुवारी माळा समर्पण, करी नित्य मानसिक पूजन, पीडा निवारण झाली, ऐसी चालविली नेमनिष्ठा, पावला तो स्थायी अभिष्टा, निद्राभंगादी दुस्वप्न निष्ठा, विसरला कष्टापूर्वील, हा तो उदीचा एक उपयोग, कथितो आणिक अद्भुत योग, कैशाही संकटी करिता प्रयोग, अभिष्ट भोग देहिती, होता एक भक्त थोर, बाळाजी पाटील नेवास्कर, बाबा लागी झिजविले शरीर, सेवा लोकोत्तर करुणे, गावात नित्य जाण्या येण्याचे, तैसेच लेंडीची फेरी फिरण्याचे, हे बाबांचे रस्ते झाडण्याचे, नेवास्करांचे नित्य काम, याच सेवेची परिपाठी, चालू राहिली त्यांचे पाठी, राधाकृष्णाबाईची हातोटी, अलौकिक मोठी एकामे, वर्ण ब्राह्मण अखिल वंद्य, आणि ही सेवा ऐशी निंद्य, शिवलेन केव्हाही विचार मांद्य, तियेच्या अनवद्य अंतरा, उठोनी या सकाळचे प्रहरी, झाडू घेऊन या निज करी, स्वयंही बाबांचे रस्ते वारी, धन्य चाकरी तियेची, काम निर्मळ आणि सत्वर, कोण अन्य पावेले तिसर, पुढं मग जाता काही अवसर, अब्दुल सरकला पुढारा, असा तो पाटील महाभाग, संसारी वर्तुनी संसार विराग, केवढा तयाचा स्वार्थ त्याग, परिसा तो भाग कथेचा, होता शेताची सवंगणी, धान्य समस्त मशिदी आणि, रिचवणे ढिगार तेथेच अंगणी, समर्पी चरणी बाबांच्या, मानुनी बाबा सर्वस्वधनी,
ते जे देतील त्यातून उचलूनी, तितुकेच धान्य घरी नेऊनी, गुजरा करूनी राही तो. महाराजांनी स्नान करूनी, हात पाय वा तोंड धुवूनी, आलेले मोरीचे सांडपाणी बाळा पिऊनी राहत असे. हे नेवास्कर असेपर्यंत चालला हा नेम अव्याहत. अजूनही त्यांचा प्रेमळ सुत चालवी हे व्रत अंशता. तोही धान्य पाठवित सतत, त्यातील जोंधळ्याची भाकर नीत. महाराज निज निर्वाणांत खात असत 4 वेळा. असो एकदा काय घडले, वर्षश्राद्ध बाळाचे आले. अन्न शिजवणे तयार झाले, वाढू लागले वाढपी. येणाऱ्यांचा अंदाज धरूनी पाकसिद्धी होती सदनी. वाढते वेळी अंदाजाहुनी संख्या त्रिगुणित झाली. नेवास करीन मरणी घाबरली, सासूबाईशी कुजबुजू लागली. फजितीची पाळी आली, कैसी निवारेली जाईल. सासूबाईंची निष्ठा थोर, आपुले साई समर्थ खंबीर. असता किमर्थ करावा घोर, राही तू निर्घोर म्हणे ती. ऐसे सासूने आश्वासूनी उदी एक मुठभुर घेऊनी, घातली अन्नाच्या प्रत्येक बासनी. बासने वस्त्राने आच्छादिली, म्हणे तुझा खुशाला वाढ. वाढण्यापुरताच कपडा काढ, पुनश्च पूर्ववत कपडा ओढ. खूनही दृढ सांभाळी, हे साईंच्या घरचे अन्न. आपुला नाही एकही कण, तोच करील लज्जा रक्षण. त्याचे उणेपण तयाला. असो जैसा त्या सासूंचा निश्चय, तैसाच तिजला आला प्रत्यय. काही एक न येता व्यत्यय, जेवले पाहुणे पयपसुद्धा. आले गेले सर्व जेवले, यथासांग सर्व झाले. तरीही अन्न शिल्लक राहिले, पात्री भरलेले पूर्ववत. उदीचा हा ऐसा प्रभाव, संताचा हा सहज स्वभाव. जयामनी जैसा भाव, तया अनुभवई तैसाच. असो उदीचा महिमा गाता, नेवास्करांची आणिक कथा. पाहुणीत त्यांची भक्तिमत्ता, आठवली चित्ता ती ऐका. होईल काय विषयांतर, एकदा शंकू लागले अंतर. होईल ते हो तरी ती सादर, प्रसंगानुसार करावी. ऐसा निश्चय करुणी मनी, कथाकथितो इये स्थानी. जरी वाटली ती असताने, क्षमा श्रोत्यांनी करावी. एकदा शिर्डीचा रहिवाशी रघु पाटील नामजयासी. पाहुणा गेला नेवाशासी, याचेशी गृहासी उतरला. गुरे ढोरे दावणीसी, बांधिली असता एके निशी. भुजंग एक फुफू शब्देशी, गोठ्यात प्रवेशी अवचित. पाहोनिया ऐसा प्रसंग, झाली सर्वांची मती गुंग. करोनिया तो फणा भुजंग, यथा सांग बैसला. गुरे करू लागली गडबड, सुटावया लागी धडपड. नेवासकरांचा ग्रह सुदृढ, साईचं प्रकट झाले. आता गुरे सोडल्याशिवाय येथे नाही अन्य उपाय. नाही तरी पडून पाय, होईल अपाय एखादा. दुरोने देखील भुजंग, हर्षित नेवास्करा तरंग. झाला पुलकित सर्वांग, केला साष्टांग प्रणिपात. म्हणे साईची कृपा दृष्टी, भुजंग रूपे आले भेटी. आणली दुग्ध भरोनी वाटी, भुजंगासाठी तयाने. काय त्या बाळाजीची वृत्ती, चित्तानं ज्याच्या अनुमात्र भीती. पहा काय वदे भुजंगाप्रती, सावध श्रोती परिस्थिती. काहो बाबा फो फो करिता, काय आम्हा भिवू पाहता. घ्याही दुधाची वाटी आता, स्वस्थ चित्ता सेवा हो. वाटीने त्यास काय होय, तपेले भरूने आणले पय. पुढे ठेविले अंतरी निर्भय, भावनेचे भय सारे. दूध ठेवून तयाचे जवळी, जाऊने बैसला पूर्वस्थळी. नाही दूर नाही जवळी, मुखी नवाळी भुजंगाची. भीतीप्रद भुजंगागमन, सर्वांचे काय सारखे मन. गेले सर्व गांगरून, कैसे हे विघ्न निरसेल. बाहेर जावे तरी भीती, भुजंग गेलिया अंतर्गृहाप्रती. कठीणतेतून बहिर निसृती, बैसले पाळती ठेवूनी. इकडे भुजंग तृप्त झाला, चुकवून या सर्वांचा डोळा. नकळे गेला कवन्यास्थळा, आश्चर्य सकळा वाटले. मग तो सर्व गोठा शोधिला, परीने येतकिंचित थांग लागला. बहुतेकांचा जीव स्थिरावला, म्हणे चुकचुकला नेवास्कर. आरंभी गोठ्यात जेव्हा प्रवेशला, तैसा जैसा दृष्टीस पडला, तैसाच जाताना असता दिसला. हीच तयाला चुकचुक. बाळास होत्या स्त्रिया 2, पुत्र संतती होती लहान. कधी कधी नेवाशा होऊन येती दर्शन घ्यावया. बाबा तया दोघी प्रत, चोळ्या लुगडी विकत घेत. आशीर्वाद तया अर्पित, ऐसा तो भक्त बाळाजी. हा सच्चरित मार्ग धोपट, जेथे जेथे याचा पाठ. तेथेच द्वारका माईचा मठ, साही प्रकट निश्चये. तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट. तेथेच साई धुनी सकट, स्मरता संकट निवारी. जेथे साई चरित्र पठन, तेथे सदैव साई निवसन. श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन,
करिता तो प्रसन्न सर्व भावे. स्मरता साई स्वानंद घन, जपता तन्नाम अनुदिन. न लगे इतर जपतप साधन, धारणा ध्यान खटपट. साई चरणी ठेवूनी प्रीती, जे जे या साईची विभूती. नित्य नेमे सेविती लाविती, ते पावती मनप्सित. धर्मादी चारे पुरुषार्थ, पाहुनी होती ते कृतार्थ. प्रकट होतील सकल गुह्यार्थ, स्वार्थ परमार्थ समवे. महापापादी पापे प्रबळ, तैसीच उपपातकेही सकळ. उदी संपर्के होतील निर्मूळ, लाधे निर्मळता सबाह्य. ऐसे हे विभूती धारण, भक्तासी ठावे हे महिमान. श्रोत्यांचेही व्हावे कल्याण, म्हणून हे वर्णन वाढविले ही भाषा असार्थ. नेने मीही महिमा यथार्थ, तरीही श्रोतयांच्या हितार्थ. संकलितार्थची निरूपिला, म्हणून श्रोतयास हीच प्रार्थना. करुणी साई प्रतिवंदना, आपणची आपुला अनुभव घ्याना. इतुकेची माना मध्वच, येथे नाही तर्काचे काम. पूज्य भाव व्हावा प्रकाम, न लगे बुद्धी चापल्योपक्रम. पाहिजे परम श्रद्धाळू, श्रद्धाविहीन केवळ तार्किक. वादोन्मुख आणि चिकित्सक, तयान संत ज्ञान सम्यक. शुद्ध भाविक ते पावे, कथा अंतर्गत न्यूनातिरिक्त. सर्व मानुनी साई प्रेरित, होऊनी दोष दृष्टी विरहित. साई सच्चरित वाचावे, साई परम कनवाळू प्रीती. रसिक वाचक वृंद चित्ती, येणे मिशे स्थापो निजमूर्ती. नित्य स्मृती व्हावया, कोठे गोमांतक कोठे शिर्डी. तेथील चोरीची कथा उघडी, साई साध्यंत कथी सुख परवडी. कथा चोखडी पुढारा, म्हणून हे माड साई चरणी. ठेवी मस्तक अंतकरणी, विनवी श्रोतया अति नम्रपणी. सादर श्रवणी व्हावया, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. चिकित्सा खंडनम विभूती मंडनम, नामम पंचत्रिशतमोऽध्यायः संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.